नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवरती माझं गाव पाचाल. तर काल माशांचा एक व्हिडिओ आपण रेकॉर्ड करत होतो, पण पाऊस जास्त होता त्यामुळे आपण ते काही रेकॉर्ड करू शकलो नाही. कारण नदीमध्ये जे नदीचं असा बंधारा असतो किंवा नदीचं जे अखेरचं साठलेलं पाणी असतं. आता उन्हाळा ऑलमोस्ट संपत आला, पाऊस हळूहळू चालू झालेला आहे. काल लागलाच पाऊस, तर तेच आम्ही काल आटवायला गेलेलो होतो. तर ते आटवल्यानंतर जे मासे खाली असतात ते आपण पकडणार आहोत. तर असाच हा ब्लॉग आहे. तर आपण आता स्टार्ट करूया या ब्लॉगला. तर काल आम्ही खूप मेहनत केली, पण पाऊस पण पडायला लागला आणि रात्री आम्हाला 8 वाजले, त्यामुळे काही आम्ही ते पाणी आटवू शकलो नाही. पण आता मॉर्निंगला परत सर्व गेले आहेत. बंड्या, जित्तो, आजा, परत अक्षय गेला आहे. तर असे आपले 4-5 जण पुढे गेलेले आहेत. तर आता आपण टाईमपास न करता आपण तिथंच जाणार आहोत मासे पकडायला. आणि काल खूप पाऊस लागला, तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारचं वातावरण आहे ते. जमीन पूर्ण पाहू शकता तुम्ही, जमीन पूर्ण ओली झालेली आहे. तर काल रातभर पाऊस होता, त्यामुळे आता जाऊया तिथं आणि पाहूया आता आपल्याला किती मासे भेटतात ते. मला तर वाटत नाही की जास्त असतील म्हणून, कारण लवकर पाणी आटेल असं. कारण काल रातभर पाऊस पडला. तर काल रातभर पाऊस पडल्यामुळे असं आहे की आता तो पाणी जिथं म्हणजे तो स्तर होता पाण्याचा तो कमी होता. आता मी लावलेली आहे, पण पाणी काय बघूया आता किती काय ते. आता आपण तिथं गेल्याशिवाय आपल्याला माहीत नाही पडणार. टाईम वेस्ट करता डायरेक्ट जाऊया आपण. तर आता आपण इथं पोचलेलो आहे. बघा, ही अक्षयची गाडी, ही मी आणलेली आता गाडी. आता बघूया आपण ते एक्झॅक्टली कुठे आहेत ते पाठच्या तिकडल्या बंधाऱ्यावरच असतील. ह्या साईडला का आपल्याला जायचं नाही आहे, पण इथूनच स्ट्रेट जाणार आहे. तो का एंडला तो तुम्हाला दिसतो ना. तर बघा कसं ही पूर्ण नदी आहे आपली. ते आता पाऊस नसल्यामुळे एवढं पाणी नाही आहे इथं. तो बघा, तो समोर जो कट्टा दिसतो ना, आपण झूम करतो. हा बघा, तर इथं आपल्याला जायचं त्या कट्ट्यावर, तोच बंधारा आहे. हे समोर ना आता कोणतरी यायचं, कोण यायचं, अक्षयच आहे. मग अक्षयच असेल. आता अक्षय आपल्या आधी आलेला आहे. आता कुठंतरी चाललाय तो, बघूया आपण. कुठं चालला रे? तर फरसाण आणायला गेलं. त्या इथं आमचं असंच असतं, कुठं जर बाहेर असं असलं तर नाश्त्याला असं फरसाण आणायला असं तोपर्यंत पुरं टाईमपास करतात. तर आता जास्त अंतर जावं, डायरेक्ट मी तुम्हाला तिथं गेल्यावरती शो करतो. हे बघा, हे पाणी आपल्याला आटवायचं आहे. बघा इथून एवढं हे पाणी आपण मशिनीच्या सहारे आपण अडवणं. हां, हे मशीन तेव्हा पाणी तिकडे जातं. तर इथं जितो आता आहे आपला रम्या दा फुल फोकस. रम्या आहे, हां, प्रवीण दा आहे. इथं आपला राज आहे. तर इथं आता तो फुटबॉल पकडून आहे, कारण की ते मशीनचा जो फुटबॉल आहे तो पाण्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये कचरा नको जाऊ म्हणून तो फुटबॉल पकडून आता इथं आहे. आता अक्षय बघा, अक्षय आपला फरसाण घेऊन आला आहे. तर आता आपल्या नाश्त्याची सोय तर झालीच आहे. अक्षय आता फरसाण घेऊन आलेला आहे. अक्षयने आता कांदाही आणलेला आहे. हा बघा, आता प्रवीणचा कांदा कापतोय. मस्त की आपण कांदा आणि फरसाणाची मस्त पार्टी करणार आहोत. हे बघा फरसाण, हा इकडं कांदा. आता बघा, मला पण आता फरसाणाची खूप गरज आहे, कारण भूक लागलेली आहे. मी नाश्ता करून आलो नव्हतो. ते बघा, मस्त फरसाणाने कांदा प्रवीणाने दिला. तर अशा प्रकारे फरसाण खायचं आणि हा कांदा, मजा. जितू आता काय शोधतो माहित ना, काहीतरी शोधतोय, तर मजा घेतोय फरसाणाची. मस्त
चालू आहे आमच्यात बघा. अशीच पार्टी असते. आता मासे भेटतील की नाही तो वेगळा विषय, पण आम्ही आमचा काही विचारणार नाही. अरे बिचारी आमची राजभाऊ तसेच राहिले. राजभाऊ तो बघा तो मशीनचा फुटबॉल पकडून राहत तसाच उभा आहे बिचारा. काय करेल आता. आम्ही पहिलं खाऊन घेतो, नंतर आम्ही त्याला पटापट पाठवूच. हा बघा आता आमचं खाऊन झालेलं आहे. तर आता आपला बारक्या गेलाय, तो मशीनचा बारक्या आता बारक्या फुटबॉल पकडेल मशीनचा. आणि राज आता वरती येत आहे. तर राज ही नाश्ता करू दे. तर राज सकाळपासून म्हणजे कमीत कमी नाही ना आम्हाला 2 तास झालेले आहेत ऑलमोस्ट. 2 तास झाले तेच आम्ही करत आहोत. पाणी तिकडं बाहेर जात आहे मशीनीमुळे. पाणी काय जास्त आटत नाही आहे, पण काय नाही तरी आपण टेक्निक लावूच मासे पकडण्यासाठी. बघा राजला पण आता खूप भूक लागली होती, त्यामुळे राज पण खाऊन द्या आता. मस्त आहे ना राज फरसाण. राजचं पण चालूच आहे. हां फरसाणच आहे माहिती आहे. बारक्या बाहेर आलाय. हे बघा मासे बघा, अशा प्रकारचे मासे बघा, कसले मलू मासे आहेत ते. हा पूर्ण बघा, पूर्ण दिवाळ मी तुम्हाला दाखवतो, पूर्ण माशाने भरलेलं. कारण आता असं आहे की पाणी आटत चाललंय ना, तो पूर्ण मासा हा बघा हा दिवाळाला आहे. हा पूर्ण जी परत आणि पूर्ण माशाची सर्व लक्ष देऊन बघा, हे पूर्ण मासेच आहेत. त्याबरोबर ह्या बघा ह्या साईडला पण पूर्ण मासे आहेत. हे जे काळे दिसतात ना, हे पूर्ण तुम्हाला हे मळू मासे आहेत. मळू, शेंगाड्या. आपले जे मासे असे काही मोठे नसतात, लहानच असतात, पण माशांची जी क्वांटिटी असते ती जास्त असते. ते बघा मासे बघा कसे एकदम. तर आपण काय यांना सोडणार नाही आहेत, आपण यांना घेऊनच जाणार घरी आज, काही होऊन दे. ती तयारी चालू आहे आपली. बघूया आता पोरं काय डोकं लावतात ते, ह्याच्यावरतीच अवलंबून आहे सगळं. बघा कसं वातावरण आहे ते मस्त. एकच पाऊस पडलाय पण हिरवागार झालाय सर्व. हे म्हणतात कोकण. निसर्ग बोलतात ना, निसर्ग तो कोकणातच आहे आणि खरं जीवन कोकणातच आहे. राज खूप थकला आहे आणि पाणी एवढं उशीर पाण्यात बसणं पण काय बारक्या गाराटला बघा वरती येऊन बसला परत. ही मशीन आमची चालूच आहे, पाहू शकता. प्रवीणचा बसला इथे बाजूला. पाणी बघा, पाण्याचा झोत बघा कशा प्रकारे पाणी आम्ही तिकडं दुसरीकडे सोडले. ते पाणी ही पूर्ण नदीची वाट आहे आमची. हा जो आम्ही जिथं उभे आहेत ना तो पूर्ण बंधारा आहे. हा पूर्ण जेव्हा पावसाळा चालू होईल ना किंवा पाऊस चालू होईल तेव्हा हा पूर्ण भरून वाहतो. आता आम्ही एक नवीन डोकं चालवलेलं आहे, म्हणजे एक कांडाल मागवलेलं आहे. कांडाल बघा, तू बघूया आता काय होतं ते. ही आता आम्ही कांडाल पूर्ण चारी बाजूनी लावणार आहोत. तोच प्रयत्न चालू आहे. पाहूया आता कशा प्रकारे काय होतं ते. हा बघा पाण्याचा झोत. तर इथं आम्ही पाणी सोडलेलं आहे, पूर्णच्या पूर्ण पाणी. आम्हाला ऑलमोस्ट नाही ना 3-3.5 तास झालेले आहेत. 3-3.5 तास आम्ही इथं पूर्ण म्हणजे आला आम्ही कंटाळलो आहे खरं बोललं तर. आणि हा बघा हा बंधारा आहे. हा बंधारा पूर्ण तुम्हाला पावसाळ्याचा पण सीन दाखवेन. हा बंधारा पूर्णच्या पूर्ण वाहून म्हणजे पूर्ण वाहतो, म्हणजे याच्यावरनं पाणी जातं पूर्ण. त्या टायमिंगला तुम्ही विचारत नाही का ना, ही एवढी रुंद नदी आहे, तेवढ्या पूर्ण रुंदीला हे पूर्ण पाणी असतं. आता आम्ही कांडा लावलेले आहे. बघूया आता कशा प्रकारे काय आम्हाला सक्सेस भेटतो की नाही. बघा आता कांडा तुम्हाला दिसत इथं अशी पूर्ण राऊंड कांडाला आम्ही लावलेली आहे बघा. तो आपल्या मस्तीचा तो आमचे 2 दिवस आम्ही वेस्ट केले, पण त्याचं एवढं सुंदर असं फळ असेल हे आम्हालाही माहीत नव्हतं. आम्हाला आता एवढी खुशी होत आहे ना की कांडाल लावली त्यामुळे आम्हाला मासे भेटतात. पाहू शकता माशांचा जो स्तर आहे पूर्ण कांडाल आमची भरलेली आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे कांडाल भरली ती. ही बघा मासे बघा, हे बघ सगळे मळू मासे आहेत. मळू परत आपली शेंगाडी आहे त्याच्यामध्ये आणि बाकी बाक्यांवर असतील. बघूया आपण कशा प्रकारे. हे बघा बंदुकडे बघा एवढे मासे आहेत ना, एवढे मासे आहेत की काढताना कांडा सोडवताना तर आम्हाला कंटाळा येणार आहे. तर हा राज त्याचबरोबर हा बंड्याची खुशी बघा, बंड्या नाचायला लागलाय. हे बघा आता हे मासे, माशांची साईज आपल्या छोटीच असते, एवढी काय मोठी नसते, पण तरी मासे जे आपल्याला भेटले त्यांची क्वांटिटी खूप जास्त आहे.
मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कशा प्रकारे आहे ते. आपली पूर्ण कांडाल भरलेली आहे बघा कशा प्रकारे आहे ती. पूर्ण कांडाल आपली माशांनी भरलेली आहे. आणि हे कमी नाहीत मासे, नाहीतरी ऑलमोस्ट आतली बाटली तरी आपली पूर्णपणे भरेल एवढे तरी मासे येते. प्रवीणदा हा आहे तर मी सोडता आहे बघा, एक माझा दाखवतोय कसंही आहे बंड्या. तर आता आम्ही मासे कांडेलीतनं काढणार आहोत. कांडा खूप खुश आहे बंडे, ते एकदम म्हणजे खुशीला एकदम हेच नाही आहे. मशीन आम्ही सध्या बंद केली आहे कारण मशीनची काहीच गरज नाही. तिकडं आता राज सोबत आपला बंधू पण आहे. बंधू आपला आता इनीने मासे काढणार आहे बघा. आता कशा प्रकारे ते इन कशी चालवली जाते ती इथं दाखवली आहे आम्ही. बघा इन चालवण्याची पण एक पद्धत आहे. आता बंधू बघा कशा प्रकारे इन खाली टाकतोय, वर काढतोय, मासे हलवतोय. तर अशा प्रकारे ही इन चालवली जाते. सर्वात पहिलं तर खाली एकदम चलाच घालायचे. ही बघा अर्धी बाल्टी ऑलमोस्ट आपली भरलेली आहे माशांनी. अर्धी बाल्टी मासे बघा. आणि असं पण नाही बघा, पूर्ण हलवून दाखवतो, पूर्ण अर्धी बाल्टी आपली भरलेली आहे. अक्षय बघा, अक्षयला पण फुल एकदम आनंद झाला आहे. मासे मळू मासे येते बघा. एका माशाची साईज आपल्या नाही ना अर्ध्या हाता एवढी आहे. आणि असे मासे भेटणं म्हणजे खरंच. आणि हे पाणी आटवण्याचा कार्यक्रम होता. 2 दिवस झाला, मेहनतीचं फल आहे. 2 दिवस आम्ही हे पाणी आटवत होतो. मासे साईज बघा, ऑलमोस्ट माझ्या अर्ध्या हाता एवढा मासा आहे. तर कॅमेरामध्ये थोडीशी साईज कमी जास्त होते, पण पुन्हा एकदा आपण कांडा लावत आहोत. बघूया आता आपल्याला किती अजून मासे भेटतात ते. सर्व आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. आपली ऑलमोस्ट अर्धी बाल्टी ही मासे भरलेले आहेत बघा. माशांनी अर्धी बाल्टी भरलेली आहे. सर्व मलू मासे, मलू, परत आपली शेंगाळी आणि पाटक्या, हे 3 प्रकारचे मासे आपल्याकडं ऑलमोस्ट असतात. त्या बघा बंधूची पण आनंद फुल. बंधू आहे. बंड्या बघा, बंड्या इकडे एकदम. आता आम्ही घरी आलो आहे. आता आम्ही हे मासे जे सर्व वेगवेगळे करणार, मोठे मासे, छोटे मासे, असे पातक्या वेगळ्या, परत शेंगाळी वेगळ्या, असे वेगवेगळे करून आम्ही वाटे घालणार. तर आमचे ऑलमोस्ट जेवढे वाटे होतील ते तुम्हाला मी दाखवेनच, किती प्रकारचे, किती वाटे असतील आमचे, किती माणसं आहेत आम्ही. तर तसे आम्ही वाटे करून सर्वांना प्रत्येकाला वेगवेगळे मासे देणार आहोत. फोकस ऑन द रॉक राजची पण मेहनत आहे खूप. पाण्यात एवढा वेळ बसणं खूप कठीण काम आहे. आपला बंधू प्रवीणदा, त्याचबरोबर आपला जितू दादा पण आहे, बंडे आहे, भाई आहे. हे बघा माशांची साईज बघा. ह्या वेगळ्या सर्व आम्ही मळू मासे, मोठ्यातले किंवा शेंगाळ्या तर साईडला काढले आहेत. आणि बारीक मासे ते त्या मोठ्या कंडीमध्ये. आता असेच मासे आम्ही वेगळे करत आहे. बंड्या बघा, बंड्याने बिचारीने काय फोटो काढता. तर अशारित्या आजचा हा व्हिडिओ ब्लॉग आपला संपलेला आहे, कारण की आपण मासे आता घेऊन आलेलो आहे घरी. तर आपल्या वाटेल जे मासे आले तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. हे एवढे मासे आता माझ्या आणि जितूच्या वाटणीला आलेले आहेत, पाहू शकता. तिथं मम्मी साफ करत आहे. हा जितू आता. मावशी आलेली आहे खारे बटनवरून, ती बघा. मावशी पण हाय करणार आहे. हाय कर मावशी. हाय. हात आलो.
ब्लॉग आपला संपूया. आता टाटा कर बाबू. तर चॅनलला अशा रीत्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय कर आरू, बाय कर, टाटा बोल, बाय बोल, बाय बाय.